चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा आणि फ्री नोटिफिकेशन मिळवा. सामान्यपणे डायबिटीज टाळायचा असेल तर त्याच्यापेक्षा झाल्यानंतर लोक येतात. आम्ही एक अभ्यास केला. सकाळी ग्राउंडवर फिरायला जाणाऱ्या 100 लोकांना आम्ही प्रश्न विचारला की का फिरता. त्याच्यापैकी 90 लोकांचं उत्तर असं होतं की आम्हाला आता ब्लड प्रेशर झालेलं आहे, आम्हाला डायबिटीज झालेला आहे आणि आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की आता जर तुम्ही फिरला नाहीत तर मग काही तुमचं खरं नाही. म्हणजे 90% लोक हे वॉर्निंग वॉक करत होते आणि 10% लोक मॉर्निंग वॉक करत होते. तर लठ्ठपणाची समस्या वाढली आहे. मधुमेहाची समस्या किती वाढली याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो साधं, की 25 वर्षापूर्वी तुम्ही जेव्हा लग्नाला जात होतात तेव्हा चहाचं एक भांडं ठेवावं लागत होतं. आता तुम्ही जर कुठल्याही लग्नाला गेलात तर तिथे 2 भांडी ठेवायला लागतात, एक साखरेचा चहा आणि एक बिन साखरेचा चहा. हा फरक आपण डोळ्यांनी बघितलेला आहे, याच्यात काही असं जगावेळ काही नाही. तर इतकं हे प्रमाण वाढलेलं आहे. आता लठ्ठपणाची काळजी करायचं कारण काय, म्हणजे लठ्ठपणाचं प्रमाण जर तुम्हाला मी सांगितलं तर जगामध्ये 1975 मध्ये 10.5 कोटी लोक लठ्ठ होते आणि 2015 मध्ये ते प्रमाण 6 पट वाढलं. भारताचा लठ्ठपणाच्या बाबतीत क्रमांक हा जगामध्ये 19वा होता 1975 मध्ये. त्यात आपण एवढी प्रगती केली की आता महिलांमध्ये आपण 3ऱ्या नंबरवर आहोत आणि पुरुषांमध्ये 5व्या नंबरवर आहोत. म्हणजे गेल्या 35 वर्षात एवढी आपण प्रगती केलेली आहे. भारतामध्ये 98 लाख पुरुष आणि 2 कोटी महिला या लठ्ठ आहेत. म्हणजे लठ्ठपणाचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. पूर्वी आपला देश आपण समजायचो की बा आपण डेव्हलपिंग कंट्री असल्यामुळे आपलं वजन कमी आहे लोकांचं, पण आता तो समज मात्र खोटा ठरतोय. इतके प्रमाणामध्ये लोक लठ्ठ दिसतात. आता लठ्ठपणाची काळजी करायचं कारण काय, कारण लठ्ठपणा हा आजार आहे, पण लठ्ठपणामुळे इतर अनेक आजार होतात. त्याची मोठी यादी आहे. कुठले कुठले आजार होतात. त्यातला पहिला आजार म्हणजे तुम्हाला तुमचा रक्तदाब वाढतो. म्हणजे वजन आणि रक्तदाब याचा खूप जवळचा संबंध आहे. तुम्हाला माहिती आहे की ब्लड प्रेशर आपण 120/80, 140/90 असं मोजतो. त्याला वरचा जो असतो तो सिस्टॉलिक म्हणतो आणि खालचा तो डायस्टॉलिक. तुमचं वजन जर 1 किलो वाढलं तर तुमचं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर 2 मिलीमीटरनी वाढतं. म्हणजे याचा अर्थ असा की एखाद्या लठ्ठ माणसाने जर वजन त्याचं 20 किलो कमी केलं तर त्याचं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर 40नी कमी होणार आहे आणि त्याची ब्लड प्रेशरची गोळी बंद होण्याची शक्यता आहे. काही लोकांना लठ्ठपणामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. त्याला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये स्लीप ॲपनिया असं म्हणतो. या लोकांना रात्री व्हेंटिलेटर लावून झोपावं लागतं, कारण इतकं वजन असतं की झोपेमध्ये त्यांचा श्वास बंद होण्याची शक्यता असते. काही लोकांचे सांधे दुखतात. साधी गोष्ट आहे की तुमचे गुडघे जर निसर्गाने 60 किलो वजन उचलायला तयार केले असतील, त्याच्यावर तुम्ही 100 किलो वजन टाकलं तर ते गुडघे दुखतातच. काही आजार असे होतात, यकृतामध्ये तुमच्या फॅट डिपॉझिशन होतं, त्याला आम्ही फॅटी लिव्हर असं म्हणतो. जसं शरीराच्या सगळ्या भागात होतं तसं लिव्हरमध्ये होतं. पित्ताशयामध्ये खडे होतात आणि हे प्रमाण लठ्ठ लोकांमध्ये जास्त आहे. मोतीबिंदूचं जे प्रमाण आहे ते लठ्ठ लोकांमध्ये इतरांपेक्षा जास्त आहे. काही कर्करोग लठ्ठपणामुळे होतात आणि ज्या महिलांना गर्भधारणा होत नाही त्यांना डॉक्टर पहिला प्रश्न विचारतात की तुम्ही तुमचं वजन 10 किलो कमी करा. जर वजन 10 किलो कमी केलं तर तुमची मासिक पाळी नियमित होईल आणि मासिक पाळी नियमित झाली की तुम्हाला गर्भधारणा होईल. म्हणजे इतके सगळ्या समस्या एका लठ्ठपणामुळे निर्माण होतात. आणि समजा एखादा आजार जर असाध्य असेल, ज्याच्यावर काही उपचार नसतील, तर मग त्याच्याविषयी बोलण्यामध्ये काय आपण वेळ वाया घालवण्याशिवाय काय होणार नाही दुसरं. पण लठ्ठपणा हा काही असा असाध्य आजार नाही आहे. लठ्ठपणा हा आपण नक्की त्याचा प्रतिबंध करू शकतो. आणि भारतीय मनाला आवडणारी गोष्ट महत्त्वाची, एकही पैसा खर्च न करता, डॉक्टरांकडे न जाता, एक्सपर्टकडे न जाता, कुठलंही मशीन विकत न आणता, कुठलंही प्रॉडक्ट न्यूट्रिशनल सप्लिमेंट विकत न घेता आपण हे करू शकतो. आणि नुसतं करू शकतो असं नाही तर आयुष्यभर ते आनंदाने फॉलो करू शकतो. असं जर असेल तर असा डाएट प्लॅन आपल्या सगळ्यांना हवा आहे. सध्याचं जग हे मार्केटिंगचं जग आहे. तुम्ही शर्ट घ्यायला गेलात तिथे स्कीम चालू असते, बाय 1 गेट 1. त्याशिवाय तुम्ही घेत नाही. भले आम्ही 300 रुपयाचा शर्ट 700 रुपयाला विकला तरी चालतो, पण एकावर एक फ्री पाहिजे. तर आम्ही सुद्धा स्कीम आणलेली आहे, एकावर एक फ्री आहे.
म्हणजे वजन कमी करणे आणि मधुमेह प्रतिबंध करणे यासाठी दोन वेगळे प्लॅन करायचे नाही आहेत. एकाच प्लॅनमध्ये दोन्ही गोष्टी होणार. त्यामुळे असा प्लॅन सगळ्यांना नक्कीच हवा आहे. आता आपण लठ्ठ का होतो हे समजून घेऊ. लठ्ठ होण्याची अनेक कारणं आहेत. जसं जसं वय वाढतं तसं लठ्ठपणा वाढतो, वजन वाढतं. पुरुषांमध्ये वयाचं 29 ते 34 ही 5 वर्ष वजन वाढतं. महिलांमध्ये 45 ते 49 हा त्यांचा जो मेनोपॉजचा पिरियड असतो, त्या कालावधीत त्यांचं हार्मोनल डिस्टर्बन्स होऊन त्यांचं वजन जास्त वाढतं. महिलांमध्ये वजन वाढण्याची प्रवृत्ती पुरुषांपेक्षा जास्त आहे. तुमच्या घरामध्ये आता आपण शारीरिक श्रम खूप कमी झाले आहेत आणि शारीरिक श्रम कमी झाल्यामुळे देखील वजन वाढलेलं आहे. मला आठवते मी जेव्हा 1983ला मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतली तेव्हा आमच्या वर्गामध्ये 100ची आमची बॅच होती. 2 मुलांकडे फक्त स्कूटर होत्या आणि एका सरांकडे आमच्या मारुती 800 गाडी होती. आज आता लातूरच्या माझ्या कॉलेजमध्ये 150 मुलांचं ॲडमिशन आहे. मला खात्री आहे की या 150 पैकी फक्त 2च मुलं अशी असतील की ज्यांच्याकडे कुठलीही 2 व्हीलर नाही. इतकं प्रमाण वाढलं आहे की चालणं बंद झालेलं आहे, सायकलिंग बंद झालेलं आहे. घरामध्ये मिक्सर आहे, ग्राइंडर आहे, वॉशिंग मशीन आहे, त्याच्यामुळे कामं राहिलेली आहेत आणि कष्टाचं काम नाही पण आहार मात्र आहे तसाच राहिला. त्यामुळे शारीरिक श्रम नसतील तर साहजिकच तुमचं वजन वाढतं. त्यात आमचे बिल्डर लोक आणखी नवीन नवीन स्कीम आणतात. तुम्ही त्या फ्लॅटच्या समोर गेलात आणि 2 टाळ्या वाजवल्या की दरवाजा उघडतो, सोफ्यावर बसलात 3 टाळ्या वाजवल्या की पंखा चालू होतो. म्हणजे तेवढं सुद्धा काम आता लोकांना उरलेलं नाही. साहजिकच तुम्ही एनर्जी खर्च करणार नाही आणि खात राहाल तर तुमचं वजन त्याच्यामध्ये नक्कीच वाढतं. आता घरामध्ये खाण्यापिण्याच्या सवयी कशा आहेत हे फार अतिशय महत्त्वाचं आहे. कुठेही पाहुणा म्हणून मी जेवायला गेलो की मला मोठी अडचण होते की भाजी त्यांनी ठेवली की कळतच नाही भाजी कशाची आहे. चमच्याने हलवल्यावर कळतं वांग्याची भाजी का फ्लॉवरची भाजी आहे, कारण त्याच्यावर 1 इंचाचा थर असतो तेलाचा. कारण आपल्याला असं समज आहे आपल्या की कोणाचा पाहुणचार करायचा असेल तर तेल तूप भरपूर त्याला खाऊ घातलं पाहिजे. हरियाणामध्ये जाट कम्युनिटीमध्ये मी असं ऐकलं आहे की जवळचा पाहुणा आला तर त्याला अर्धा ग्लास चांगलं तूप प्यायला देतात. आपले तर निम्मे लोक मरून जायचे. पण खाण्यापिण्याच्या अशा सवयी असतील तर साहजिकच वजन वाढतं. काही घरांमध्ये तर मी पाहिलं आहे की चहाचं भांडं ती बाई सकाळी 6 वाजता ठेवते गॅसवर, ते 10 वाजताच बाहेर उतरवते खाली. इतकं चहा पितात लोक. मग आधी स्वतः पिते, मग 15 मिनिटांनी नवरा उठतो, त्याचा चहा करतो, मग तो नवरा म्हणतो प्रेमाने तू पण अर्धा कप घे. आता प्रेमळ नवऱ्याला नाही कसं म्हणायचं. त्याच्याबरोबर अर्धा कप, मुलाबरोबर अर्धा कप, मुलीबरोबर अर्धा कप, असं करता करता 10 वाजेपर्यंत ती बाई 10 कप चहा पिते. आणि एका कपात जर 1 चमचा साखर टाकली तर 50 ग्रॅम साखर ती सकाळी 10 पर्यंतच खाऊन टाकते. आणि मग नंतर विचारलं की तुम्ही काय खाता, पण काहीच नाही, 2दाच जेवते फक्त. पण चहा किती वेळा दिवसात, तर 15 वेळा होतो. तर अशा जर खाण्यापिण्याच्या सवयी असतील तर नक्की वजन वाढतं. काही अनुवंशिक कारणांमुळे वजन वाढतं आणि याचा गैरफायदा लोक असा घेतात आमचे की त्यांना कोणाला आपण म्हटलं तू लठ्ठ आहे, तो म्हणतो मी खात्यापित्या घरचा आहे आणि तुम्ही दुष्काळग्रस्त आहात. आता आम्ही लातूर औरंगाबाद म्हणजे आम्ही दुष्काळग्रस्त आहोतच. तर अनुवंशिक कारणांमुळे लठ्ठपणा येतो नाही असं नाही, पण 100 लठ्ठ लोकांचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की याच्यापैकी फक्त 2% लोक असे आहेत की ज्यांना अनुवंशिक कारणांमुळे म्हणजे आईवडिलांमुळे वारसा हक्काने लठ्ठपणा मिळालेला आहे. बाकीच्या 98% लोकांनी तो कमावलेला आहे. त्यामुळे अनुवंशिक कारणांना ब्लेम करायचं फारसं कारण नाही. ब्लॅक रेसमध्ये निग्रोजमध्ये वजन वाढण्याची प्रवृत्ती ही व्हाईट्सपेक्षा जास्त आहे. काही औषधांमुळे वजन वाढतं. त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल मध्यंतरी काही मल्ल पकडले गेले होते डोपिंगमध्ये. तर ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स नावाचे औषध असतात, त्याच्यामुळे वजन वाढतं. जेव्हा गर्भधारणा होऊ नये म्हणून महिला गर्भनिरोधक गोळ्या घेतात, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, त्याच्यामुळे वजन वाढतं. आणि जेव्हा डायबिटीसच्या पेशंटला आम्ही इन्शुलिनचे इंजेक्शन देतो औषध म्हणून, त्याचा एक साईड इफेक्ट वेट गेन असा आहे. म्हणजे डायबिटीसच्या उपचारामधली सगळी औषधं एक मेटफॉर्मिन सोडलं तर बाकी सगळ्या औषधांमुळे वजन वाढतं. भूक लागते, वजन वाढतं. त्यामुळे आता पेशंट डॉक्टरांना विचारायला लागलेले आहेत की तुम्ही आम्हाला सांगता की वजन कमी केलं तर डायबिटीस कंट्रोल वाढेल आणि तुम्ही आम्हाला अशी औषध देता की याच्यामुळे भूक वाढते आणि वजन वाढतं. मग हे गणित जमणार कसं? म्हणजे एखादा माठ भरायला वरून तुम्ही नळ सोडला आणि खालून त्याला नळ तोटी उघडी ठेवली तर काय होणार आहे? हा कधीच भरणार नाही माठ. अशा प्रकारचं एक विशेष सायकल लोकांच्या लक्षात यायला लागलेलं आहे.
शिक्षणामुळे असं व्हायला पाहिजे खरं की आपल्याला आरोग्याविषयीची जाणीव निर्माण झाली पाहिजे. पण तुमच्या घरामध्ये जी मुलं शिकत आहेत आज, मेडिकलला आहेत, इंजिनिअरिंगला आहेत, मॅनेजमेंटला आहेत, त्यांची खाण्यापिण्याची पद्धत बघा तुम्ही कशी झालेली आहे. त्यांच्या एका हातामध्ये कोल्ड्रिंक आहे आणि दुसऱ्या हातामध्ये बर्गर आहे. ही आपल्या घरातल्या मुलांची आजची परिस्थिती आहे. म्हणजे जो मुलगा घरी आईला म्हणतो की मी हेल्थ कॉन्शियस आहे, त्यामुळे मला चहा देताना अर्धाच चमचा साखर टाकतो, कारण मला साखर खाल्ल्याने त्रास होणार. तो मुलगा कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर 5 मिनिटामध्ये अर्धा लिटर कोल्ड्रिंक पितो. आणि आपण पदार्थ विकत घेताना त्याचे लेबल वाचत नाही. अनफॉर्च्युनेटली तुम्ही ते वाचले तर नक्कीच तुम्ही निम्मे पदार्थ घेणारच नाहीत. कोल्ड्रिंकच्या प्रत्येक बाटलीवर लिहिलेलं आहे 500 ml की याच्यामध्ये 100 मिलीलिटरला 11 ग्रॅम साखर आहे. म्हणजे काय अर्थ झाला की 55 ग्रॅम साखर हा मुलगा 5 मिनिटात खातो. 11 चमचे साखर. म्हणजे शिक्षणाचा असा दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतोय. आत्तापासून काळजी नाही घेतली तर आपल्याला नक्की याचा आणखी त्रास होण्याची शक्यता आहे. तर ही लठ्ठपणाची अनेक कारणं मी तुम्हाला सांगितली की अनेक कारणामुळे लठ्ठपणा हा होऊ शकतो. दारू पिल्यामुळे वजन वाढतं. म्हणजे नुसती कोणी दारू पिली तर वजन नाही वाढणार, पण दारू पिणारे लोक जो मोठा कार्यक्रम करतात, एकदा प्यायला बसले की 2-2, 3-3 तास त्यांचा कार्यक्रम चालतो, त्याच्यामुळे खूप खातात आणि खूप खाल्ल्यामुळे त्यांचं वजन वाढतं. आता दारूचं तर काही भलामण कोणी करू शकत नाही. आणि शेक्सपियरने दारूविषयी फार चांगलं वाक्य म्हटलेलं आहे. तो म्हणतो इट स्टिम्युलेट्स द डिझायर बट टेक्स अवे द परफॉर्मन्स. म्हणजे इच्छा खूप निर्माण होते पण कार्यक्षमता मात्र तुमची कमी होते. स्मोकिंग विषयी असं म्हणतात की जे लोक धूम्रपान करतात त्यांचं वजन स्मोकिंग न करणाऱ्यापेक्षा कमी असतं. पुष्कळ तरुण लोकांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला की आता उद्यापासून सरांनी सांगितलंय सुरू करायला हरकत नाही. पण स्मोकिंग विषयी चांगलं दुसरं वाक्य ते तुम्हाला सांगतो, ते लक्षात घ्या. असं म्हणतात की धूम्रपान करणारे लोक कधीही म्हातारे होत नाहीत, आधीच मरतात. आणि त्याच्यामुळे जर कोणाला असं वाटायला लागलं असेल की धूम्रपान करून स्मोकिंग करून वजन कमी करावं तर ते काही तुमच्या कामाचं नाही. तर इतकी सगळी लठ्ठपणाची कारणं आहेत आणि त्याच्यामुळे लठ्ठपणा होतो. आता लठ्ठ कुणाला म्हणायचा हा मोठा प्रश्न आहे. मी तुम्हाला म्हटलं की कोणाला म्हटलं तू लठ्ठ आहे, तो म्हणतो मी खात्यापित्या करतो. म्हणून तुम्हाला एक ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया सांगतो की तुम्हाला ठरवता येईल की तुम्ही लठ्ठ आहात की नाही आहात. काय करायचं त्यासाठी? तुमची सेंटीमीटरमधली उंची किती आहे ते बघा, त्यातून 100 वजा करा. जे काही उत्तर येईल ते तुमचं किलोग्रॅममधलं जास्तीत जास्त वजन असायला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना उंची माहिती आहे आपली, ती सेंटीमीटरमध्ये किती आहे ते बघा, त्यातून 100 वजा करा. पुष्कळ लोकांनी हा गृहपाठ केला. त्यांच्या चेहऱ्यावर मला ते भाव पण दिसले, अरे बापरे. म्हणजे काय, आपण लठ्ठ आहोत की नाही, आणि जर आहोत तर आपलं वजन किती जास्त. लक्षात घ्या की आपण लठ्ठ आहोत हे मान्य करणं आणि आपलं वजन किती जास्त आहे हे समजणं ही लठ्ठपणा कमी करण्याच्या प्रवासातली महत्त्वाची पायरी आहे. हे लक्षात ठेवा. ती पायरी तुम्ही आत्ता गाठली. तर हा गृहपाठ सगळ्यांनी, ज्यांना आत्ता माहीत नाही त्यांनी घरी गेल्यावर करा. हे जास्तीत जास्त वजन आहे बरं का. 100 कमी केल्यानंतर जे येईल ते जास्तीत जास्त वजन आहे. 10% कमी असू शकतं, ती रेंज आहे. आणि भारतीय महिलांची सरासरी उंची ही 150 सेंटीमीटर आहे. त्यातून 100 वजा करा म्हणजे भारतीय महिलांचं सरासरी वजन हे 50 किलो जास्तीत जास्त असायला पाहिजे. 45 ते 50 ही त्याची रेंज आहे. पुरुषांची उंची 5 फूट 6 इंच आहे म्हणजे 165 सेंटीमीटर वजा 100 म्हणजे 65 किलो हे भारतीय पुरुषांचं सरासरी वजन असायला हवं. त्याची रेंज आहे 59 किलो ते 65 किलो. तर तुम्हाला तर ही पहिली पायरी तुम्ही गाठली की आपलं वजन कसं आहे. आता दुसरं महत्त्वाची गोष्ट की लठ्ठपणाचे काही प्रकार आहेत. त्यातल्या एका प्रकाराला आम्ही म्हणतो सफरचंदासारखा लठ्ठपणा आणि दुसरा आहे नासपातीसारखा लठ्ठपणा. म्हणजे काय, इंग्रजीमध्ये सफरचंदासारख्या लठ्ठपणाला सेंट्रल ओबेसिटी असं म्हणतात. म्हणजे काय की सफरचंद तुम्ही पाहिलेलं आहे, मध्यभागी फुगीर असतं, वर खाली बारीक असतं. मग या लोकांचं पोट सुटलेलं असतं, वर आणि खाली मात्र ते बारीक असतं. दुसरा प्रकार आहे नासपातीसारखा, म्हणजे पोट फारसं सुटलेलं नाही आहे पण कमरेखालचा नितंबाचा भाग मात्र मोठा आहे. याला म्हणायचं पेरिफेरल ओबेसिटी किंवा नासपातीसारखा लठ्ठपणा. आता लठ्ठपणा कुठलाही वाईटच आहे, पण समजा आम्ही तुम्हाला असं म्हटलं की आज अक्षरधाराकडून गिफ्ट म्हणून एक घ्यावाच लागेल, तर सफरचंदासारखा घेऊ नका, नासपातीसारखा घ्या.
कारण नासपातीसारख्या लठ्ठपणाचे धोके थोडेसे कमी आहेत. सफरचंदासारखा लठ्ठपणा किंवा सेंट्रल ओबेसिटीमुळे धोके हे जास्त होतात. मग आता दुसरा गृहपाठ. आत्ता कार्यक्रमाला येताना सगळेजण मोठ्याल्या आरशांसमोर उभे राहून आले असाल, नटून थटून मेकअप करून. त्या आरशासमोर घरी गेल्यावर उभं राहायचं. असं नाही उभं राहायचं, असं उभं राहायचं. म्हणजे तुम्हाला स्वतःला कळेल की तुम्ही सफरचंद आहात, नासपाती आहात की काय आहात. नवरा बायकोने एकमेकाची चेष्टा करायला हरकत नाही की तू सफरचंद आहे, तू नासपाती आहे. कारण हे काय असाध्य आजार नाही आहे. जे काय असेल ते असो, मी जे सांगितलेलं तुम्ही जर वर्षभर केलं व्यवस्थित तर ते फ्लॅट होणार आहे, हे लक्षात ठेवा. तर लठ्ठपणाचं मी तुम्हाला सांगितलं की लठ्ठपणा कोणाला म्हणायचं, लठ्ठपणाची प्रकार कुठले आहेत आणि कारणं तुम्हाला अनेक सांगितले. पण या सगळ्या कारणांच्या मागे जे महत्त्वाचं कारण आहे ते कारण असं की तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त खाता आणि शारीरिक श्रम करत नाही. तुम्ही नुसते पैसे कमवत राहिलात तर आधी खिसा भरेल, मग कपाट भरेल, मग बँकेतलं डिपॉझिट भरेल. तसं हे चरबीचं डिपॉझिट तुमच्या सगळ्या अंगावर मग दिसायला लागतं. इतकं साधं सोपं त्याचं कारण आहे जे आपण बऱ्याच वेळा मान्य करायला तयार नसतो.